21 जून आपल्याला माहीत आहे की 2014 पासून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतो आणि गायत्री योग वर्गातर्फे या ठिकाणी जे रोज योगाची साधना केली जाते त्या वर्गाच्या तर्फे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी साजरा होत आहे। या कार्यक्रमाला आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊ पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले जनता कला महाविद्यालयाचे माजी स्पोर्ट डायरेक्टर, फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर आमचे पाचपांडे सर, मंचावर उपस्थित असलेले व्ही.बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अनिल खर्चे सर, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भरत शहाजी, प्रणालीताई, हा वर्ग ज्या चालवतात त्या संगीताताई आणि पवार सर आणि या वर्गामध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, योग हे भारतीय संस्कृतीमध्ये जवळजवळ 5000 वर्षापासून या योगाची प्रॅक्टिस केली जाते आणि आपले जे वेद आहे म्हणजे ज्यावेळेस वेद झाले त्याच्या अगोदरच्या काळापासून योगाची प्रथा ही भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि आपल्या ऋग्वेदामध्ये याचं वर्णन आहे, उपनिषदामध्ये आहे आणि पुराणामध्ये सुद्धा आहे। आणि नुसतं हिंदू धर्मामध्येच नाही तर जैन धर्म आणि बुद्धिझममध्ये सुद्धा योगाची प्रॅक्टिस या आपल्या भारतामध्ये फार पूर्वीच्या काळापासून केली जाते। त्याच्यामध्ये संन्यासी, नंतर श्रमण योग आणि हठ योग, तर हे असा हे इव्होल्युशन योगाचं झालेलं आहे। योग म्हणजे नुसतं एक्झरसाइज नाही, योग म्हणजे आपलं मन, आपलं शरीर आणि जे आजूबाजूची प्रकृती आहे याच्याशी साधर्म्य साधून आपलं जे कॉन्शियसनेस आहे ते सुपर कॉन्शियस म्हणजे आत्म्याचं परमात्म्याजवळ युनियन करणं याचं एक जे माध्यम आहे ते योग आहे। आणि हा योग भारतीय संस्कृतीमध्ये 5000 वर्षापासून याची प्रॅक्टिस केली जाते आणि सर्व याचं जे मांडलं असेल ते जे ऋषी पतंजली होते त्यांनी आता जे मॉडर्न युगामध्ये जे योगाची प्रॅक्टिस केली जाते तर जे सूत्र ऋषी पतंजली यांनी आपल्या सूत्रांमध्ये मांडलं आहे त्याप्रमाणे योगाची प्रॅक्टिस आज पूर्ण जगभर केली जाते। आता याच्यामध्ये योगा फॉर एक्झरसाइज जे आपण करतो, इट इज फॉर एक्झरसाइज ओनली। नंतर योगा फॉर थेरपी म्हणजे कोणाला काही त्रास आहे, कोणाचे टोंगे दुखतात, कोणाचे पाठ दुखते, कोणाची मान दुखते, याच्यासाठी दॅट इज फॉर थेरपी म्हणजे काहीतरी ट्रीटमेंट करण्यासाठी आपण योगा करतो। आणि योगा ॲज ए फिलॉसॉफी, योगा फिलॉसॉफी काय आहे की योगाचे काय नियम काय, यम म्हणजे संयम, आपल्या शरीरावर, मनावर आणि याच्यावर संयम ठेवणे म्हणजे यम म्हणजे संयम। नंतर नियम म्हणजे त्याची आपण अंमलबजावणी त्याच्या नियमाप्रमाणे काटेकोरपणे करणे। नंतर आसन म्हणजे आपलं शरीर जे आहे ते सुदृढ बनवणे, आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणे, बॅलन्स राखणे, हे झालं आसन। नंतर प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे। नंतर प्रत्याहार म्हणजे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे। त्याच्यानंतर धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणे। नंतर ध्यानधारणा आणि शेवटी समाधी म्हणजे सगळं हे त्याग करून त्या जे सुपर नॅचरल पॉवर आहे, ते सुपर कॉन्शियसनेस आहे ज्याला आपण परमात्मा म्हणतो त्याच्यामध्ये विलीन होणे म्हणजे तो आहे समाधी योग। म्हणजे हा परमोच्च योग ज्यावेळेस आपला आत्मा परमात्म्याशी जुडतो त्याला समाधी योग म्हणतात। तर हे योगाचे आपण जे करतो ते योगा फॉर एक्झरसाइज करतो या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपलं मन, शरीर हे सुदृढ राहते। कारण कोणत्याही जो एक्झरसाइज आपण करतो त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात आणि त्या दृष्टीनं आपलं शरीर घडत जाते। शरीराचं कसं आहे की तुम्ही जे सवय शरीराला लावली त्याप्रमाणे शरीर आपलं काम करत असते। एखादा हात जर आपण प्लास्टरमध्ये 1-1.5 महिन्यासाठी बांधून ठेवला तर तो लहान होतो, बारीक होतो, कारण तो आपण यूजमध्ये आणत नाही। तर असं प्रत्येक आपल्या शरीराचे अवयव जे आहेत, हात असो, पाय असो, कंबर असो, मान असो किंवा बाकीचे अवयव असो, त्याला आपण निरनिराळ्या प्रकारे म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आपल्या शरीरामध्ये जर आणायची असेल तर योगाशिवाय, आणि आपण जसं या ठिकाणी एक पथनाट्य करून दाखवलं की डेली ॲक्टिव्हिटीमध्ये पण योगा होतो। आता मी योगाच्या वर्गाला कधी येत नाही पण मी स्विमिंग करतो
स्विमिंगला जातो त्याच्यामध्ये योग आहे, त्याच्यातही प्राणायाम आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीतून होत असतात आणि त्या आपण केल्या पाहिजे. आता आंतरराष्ट्रीय योग दिन हा 2014-21 जून पासून चालू झाला. आता 21 जूनला काय महत्व आहे? 21 जून म्हणजे याला इंग्रजीमध्ये समर सॉल्टाईस म्हणतात. म्हणजे आपल्याकडे समराचा हा उच्चांक असतो. या दिवशी दिवस हा सगळ्यात मोठा असतो आणि रात्र लहान असते. पण त्याचप्रमाणे दक्षिण जे भाग आहे पृथ्वीचा, म्हणजे आपण मकर जे वृत्त आहे त्याच्याकडे गेलो आणि त्याच्या खाली गेलो तर तिकडे यावेळेस हिवाळा चालू होतो आणि आपल्याकडे यावेळेस पावसाळा चालू होतो. तर आपल्याकडे हा सगळ्यात मोठा दिवस असतो आणि सगळ्यात लहान रात्र असते. तसंच दक्षिण भागामध्ये हा सगळ्यात छोटा दिवस असतो आणि सगळ्यात मोठी रात्र असते. आणि म्हणून हा दिवस हा एक म्हणजे जे आपल्या या ऋतूमध्ये परिवर्तन करते तो दिवस आहे 21 जून आणि 23 किंवा 21 डिसेंबर. तर या दोन याच्यामध्ये आता आपल्याकडे दक्षिणायन चालू होईल, म्हणजे सूर्य हा दक्षिणेकडे कलतो. तर हा दिवस निवडून 2014 मध्ये आपल्या भारतानं एक प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि कोणत्याही रेझोल्युशनला इतक्या बहुमतानं त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला नाही तेवढा आंतरराष्ट्रीय योग दिनाला त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला. आणि देशातील जवळजवळ 177 म्हणजे आपल्या जगातील 177 राष्ट्रांनी याला एकमुखी पाठिंबा दिला, मान्यता दिली. हे असं रिझोल्युशन युएनओमध्ये आजपर्यंत कोणतंही इतक्या बहुमतानं संमत झालेले नाही आहे. ते योगा डे सेलिब्रेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे. आणि हा योग आपण आताच वेस्टर्न याला दिला असातलं नाही आहे. अगोदर सुद्धा आपल्या याच्यामध्ये स्वामी योगानंद होऊन गेले, नंतर स्वामी विवेकानंदांनी योग पश्चिमेकडे नेला आणि लॉस एंजलिसला त्यांनी योगाचं सेंटर स्थापन केलं. ते योगाचे वेगवेगळे प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुमचं हठयोग आहे, नंतर विनाशय योग आहे, नंतर अष्टांग योग आहे, यनी योग आहे, नंतर ब्रह्मिका योग आहे. हे वेगळे वेगळे प्रकार आहे. तर विवेकानंदांनी जो योग त्या ठिकाणी सांगितला तो अष्टांग योग त्या ठिकाणी नेला आणि तो पश्चिमेमध्ये किंवा वेस्टर्न याच्यामध्ये तो म्हणजे फेमस झाला. आणि आज जे आपण आसनं करतो हे एक म्हणजे आपल्या ज्या हिंदू संस्कृतीपासून जो योग आलेला आहे तो प्लस म्हणजे वेस्टर्न साईडला म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये जे जिम्नॅझियमचे वेगळे वेगळे प्रकार होते त्याचं हे एक मिश्रण आहे. आपल्याकडे फक्त पहिले 84 आसनच होते, त्याच्यानंतर आता जवळजवळ 2100 आसनं या योगामध्ये आहेत. तर हे वेगळे वेगळे हे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जे जिम्नॅझियम आहे, आपण ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जिम्नॅस्टिकचे बरेच प्रकार त्या ठिकाणी पाहतो. तर तेही आपल्या योगामध्ये समाविष्ट झालेले आहे. आणि आताचा हा जो एक्झरसाइज ऑफ योगा इन मॉडर्न एज जो आहे तो आपला एक म्हणजे जे हिंदुस्थानी संस्कृती म्हणजे हिंदू धर्म, जैन धर्म आणि बुद्ध धर्म याच्यामध्ये प्रॅक्टिस जो केल्या जात होता त्यामध्ये अजून काही जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जिम्नॅझियम प्रॅक्टिस केल्या जाते त्याचं हे मिक्सचर तयार होऊन आज जे आपण योगा या ठिकाणी करतो तो योगा आपण या ठिकाणी आज करतो आहे. आणि या योग दिनाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी शरीराने, मनाने आणि आपल्या वृत्तीने या ठिकाणी निरोगी होऊ अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.